नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. माझ्या पहिल्याच व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. मागच्याच महिन्यात आमचं फर्स्ट सेमेस्टरच्या परीक्षा संपल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही घरी आलो बार्शीमध्ये. घरी येताच मी तर कुंभकर्णाला सुद्धा मागे पाडलं. एवढी झोप काढून सुद्धा गाव सोडून जाऊ वाटत नव्हतं, तरी जावं लागेल. महिनाभरची सुट्टी खाऊन आम्ही निघालेलो आहोत कोल्हापूरला. आमच्या अचानक लक्षात आलं की आम्ही कोल्हापूरला शिक्षण करतोय, म्हणून जाग येताच आम्ही निघालो बार्शी तालुक्यातील रेल्वे स्टेशनला. तिथून 6:15ची नागपूर एक्सप्रेस पकडून आम्ही निघालो कोल्हापूरला. त्यानंतरचे दृश्य अशा प्रकारे आहे. तुम्ही ट्रेनमध्ये अशा प्रकारच्या निरनिराळ्या व्यक्तींना पाहू शकता. असा दृश्य तुम्हाला इथेच पाहायला मिळू शकतो. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते, याला म्हणतात शेत. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती फक्त माझ्याच ब्लॉगमध्ये मिळू शकते. त्यानंतर ज्यांना माहीत नसेल त्यांनी पाहून घ्या, याला म्हणतात नारळाची झाड. तुम्ही पाहू शकता हे कशाचं तरी शेत आहे. कशाचं आहे मला माहीत नाही, तुम्ही कमेंट करून सांगा. अशा प्रकारचे दृश्य पाहत पाहत आमचा टाईमपास झाला आणि आम्ही सक्सेसफुली कोल्हापुरात येऊन पोहोचलो. त्यानंतर कोल्हापूरमध्ये एंट्री करताना आम्ही कृष्णा नदी पाहिली. तुम्हीही पाहू शकता. बघा, कोल्हापूरची लोकं पण शेती करतात. त्यानंतर ट्रेनने आम्हाला दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवरती सोडलं. त्यामुळे आम्ही रेल्वेच्या रुळावरून पहिल्या प्लॅटफॉर्मवरती आलो. हे आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशन, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही आमचं सामान घेऊन निघालो. त्यानंतर आम्हाला हा ब्रिज पार करून KMT स्टॉपला जायचं. तुम्ही पाहू शकता आमचा स्ट्रगल. फायनली आम्ही KMT स्टॉपवरती आलो. अर्धा तास वेट केल्यानंतर फायनली आम्ही युनिव्हर्सिटीला निघालो. त्यानंतर आम्ही पोहोचलो शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. हे आहे आमचं हॉस्टेल. आत्ताच नवीन गेट बसवून झालेलं आहे. इथे आपली कामं आपल्यालाच करावी लागतात, त्यामुळे आम्ही थोडी साफसफाई केली. मागचे कपडे आमचे नाहीत, त्या रूममेटचे आहेत. त्यानंतर आम्हाला काही रूममध्ये करमत नाही, त्यामुळे आम्ही निघालो पाणीपुरी खाई. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही एक निळा द्रव्य ग्रहण केलं. रुकावट केली, खेळ आहे, बोटमध्ये आलं. पहिलाच व्लॉग आहे, समजून घ्या. आम्हाला शांत बसायची सवयच नाही, म्हणून आम्ही सनसेट बघायला तलावाकडे आलो. एवढ्यात पण आमचं मन भरलं नाही. आम्ही खूप वेळ तिथेच बसून राहिलो. शेवटी नाईलाजाने उठावं लागलं. बळजबरीने आम्ही उठलो आणि चंदू आम्हाला बाय करून आम्ही निघालो हॉस्टेल. तलावात उडी मारायची इच्छा होती, पण काय करावं, स्विमिंग तर येत नाही, म्हणून चला हॉस्टेलला. तर हा होता आमचा आजच्या दिवसाचा कार्यक्रम. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फक्त चांगल्या कमेंट्स करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.